चला आजच्या चौथ्या दिवसाला आपण सुरुवात करतोय. नागपूर चषकाचे आयोजन आपण बघतायत. लेट्स प्ले बिगिन. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये पडत असताना आयवन आलेत षटक क्रमांक पहिल्यामध्ये आणि स्ट्राईक एंडला रॉक असतील. पहिलाच बॉल सिंगल घेण्याचा प्रयत्न सुरू केला गेला. पहिलाच बॉल फॉरवर्ड डिफेन्स सुरू केल्या गेल्या पद्धतीने खेळला गेला. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल जरूर प्राप्त केली गेली. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केले जाते माही 11 या संघाच्या माध्यमातून. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये सुरू आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला माही 11 आणि दुसऱ्या बाजूला मथुरेकर 11 या दोन संघाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण लढत ही आपण पहिली लढत आपण सुरू बघतायत. प्रत्येकाची अफाट मेहनत, प्रत्येकाची जर पाहिलं तर भरपूर मेहनत लागली गेली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. मी पंचांचे विशेष आभार मानेन. त्यानंतर JTC लाईव्ह असेल, DJ युवराज आणि संपूर्ण कोर कमिटी, कारण की ज्यांच्या वतीने जर पाहिलं गेलं तर नीटनेटकं साफसूत्र आयोजन आपण बघतायत. अविदा ऑल टीम घेतलेली मेहनत आज जर पाहिलं तर यशस्वी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. यावेळेला जर पाहिलं तर चेंडू हवेत उडालाय. झेल होण्याची दाट शक्यता. सॉफ्ट डिस्मिसलच्या स्वरूपात 0 का हिरो गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज होतील बाद. सौरभ बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का माही 11 टीमला आणि आयवनच्या खात्यामध्ये जाईल विकेट. थँक्यू डीजे. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणार टीम माही 11 या संघाला लागला गेला आणि अगदी जर पाहिलं तर आयवन फार मोठी प्रसिद्धी मिळाली टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. वॉटसन गमजा यांना आपण जरूर पाहतायत आयवनच्या विपक्षात. या पुढचा बॉल लेग कटर होता. अगदी जर पाहिलं गेलं तर चांगला चेंडू डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित विकेट जाण्याची शक्यता होती, परंतु नॉट आउट पंचाच्या माध्यमातून जरूर या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. आयवन नातो अगदी जर पाहिलं गेलं तर गोलंदाज पाहायला मिळतात. 3 बॉल त्याने फेकलेत, 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट ज्याने प्राप्त केलेली आहे. आयवा क्रिकेट स्टेडियम आपण बघतायत. आयवा क्रिकेटचं मैदान आणि त्यांचे खूप खूप आभारी आहोत. त्याने मैदान उपलब्ध करून दिलं गेलं. पडल्यानंतर बाहेर निघाला लेग स्टिक सोडणारा बॉल आणि पंचांचा इशारा आलाय. हा बॉल वाईट. एक सिंगल पुन्हा एकदा अतिरिक्त माध्यमातून प्राप्त केली जाते. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दफडकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 3 चक्रामध्ये. वसई कोलीवाडा परिसरातील एक नामांकित क्रीडा स्पर्धा आपण बघतायत नागपूर चषक. पुन्हा एकदा रॉकने पाहिलं, निहाळलं, थोडंसं लेगस्टिकच्या बाहेर बॉल आहे. पुन्हा एकदा पंचांचा इशारा आलाय. पुन्हा एकदा वाईट बॉल. सलगचे जर पाहिले तर 2 चेंडू आयवनच्या माध्यमातून वाईट हाताळण्यात आलेत. 4 धावा आयवनने आतापर्यंत खर्च केलेले आहेत. अगदी जर पाहिलं गेलं तर 1 विकेट आयवनच्या नावावरती राहिले आणि 3 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेले आहेत. इथे रॉकच्या बॅटमधून ऑन साइडला जबरदस्त फटका साधला गेला विथ द टायमिंग. सरळ चेंडूला पाठवले गेले 1 बाउन्स ओव्हर द रो. चौथ्या दिवसातील पहिल्या मॅच मधील माही 11चा फलंदाज ठरलाय, ज्याने चौकार ठोकलाय. त्याचं नाव आहे मिस्टर. रॉकच्या बॅटमधून आलाय चौकार. थँक्यू डीजे. चौकार आल्या रॉकच्या माध्यमातून. धावसंख्या 8च्या माध्यमातून जाऊन पोहोचते. 4 बॉल फेकून झालेत. षटक क्रमांक पहिला आपण जरूर पाहतायत. चांगला बॉल होता. अगदी जर पाहिलं गेलं तर 1 धाव डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते आणि या 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या दाफडकावर जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 9च्या घरामध्ये.
सलगच्या चौथ्या दिवसामध्ये प्रत्येकाने चांगली घेतलेली मेहनत आणि आज जर पाहिले गेले तर एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. हा बॉल नो, हा बॉल नो आणि गोलंदाज या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर फेकी पाहायला मिळत आहेत आणि अगदी जर पाहिलं गेलं तर नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. लक्षात ठेवा पहिल्या दिवसापासून गोलंदाजांना या ठिकाणी जर पाहिलं तर बाहेर काढलं जात आहे आणि अशा रीतीने जर पाहिलं तर नो बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेला आहे. 5 धाव या ठिकाणी जर पाहिलं तर अवंतरच्या माध्यमातून दिल्या जातील. यस फ्री हिट या पुढची संधी आपल्याला पाहायला मिळेल. येस 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 आयवान लक्षात ठेवा आपल्याला देखील माहीत आहे ते पंच किती स्पर्धा करतायत त्यांना किती अनुभव आहे याची देखील आपण दखलता घ्यायची आहे. वादविवाद होणार नाही याची देखील दखलता घ्यायची आहे आणि आयवान या पुढच्या संपूर्ण सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना दिसणार नाही आहेत याची मात्र दखलता घ्यायची आहे. चला चला फिल्डिंग सेटअप करा प्लीज आम्ही विनंती करतोय. नो बॉल जरूर पंचांनी घोषित केलेला आहे. चला चला विनंती करतो फिल्डिंग सेटअप करून घ्यायची आहे माही 11 टीमला आयोजकांच्या सॉरी मथुरेकर 11ला कारण की आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना पोहोचली जाते. पंचांची भूमिका फार महत्वाची असते प्रत्येक स्पर्धेमध्ये. संपूर्ण नागपा बंधूंचं या ठिकाणी स्वागत संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जरूर बघतायत. चला वाद विवाद होणार नाहीये याची दखलता घ्यायची प्लीज आम्ही विनंती करतोय मथुरेकर 11 संघाला. कारण की भरपूर वेळ निघून गेलेला आहे. चला मथुरेकर 11 कृपया आपण पंचांचा जो काय निर्णय असेल त्या निर्णयाला सहमती द्या आणि मॅच चालू करा. चला मथुरेकर 11 पंचांचा निर्णय जो असेल त्याला सहमती द्या. चला
यस, फ्री हिट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. 5 धाव्यांची पेनल्टी आता मात्र दिली जाईल, ती म्हणजेच मथुरेकर 11 संघाला. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती 16च्या घरामध्ये. 16 धावा धावफटकावरती, 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील आपण जरूर बघतायत. शेवटचा बॉल आणि यस, नो डाऊट पंचाच्या माध्यमातून जरूर घोषित करण्यात आलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफटकावरती एक गरीबात 16 धावा. चांगली सुरुवात टीम माही 11 या संघाच्या माध्यमातून. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतायत नागवा चषक 2025चा हा अद्वितीय क्रिकेटचा सोहळा वसईच्या या कोलीवाड्याच्या परिसरामध्ये. संपूर्ण कोळी बांधवांची आवडती एक महत्वाची क्रीडा स्पर्धा आपण जरूर पाहतायत. आज या स्पर्धेचा जर पाहिला गेला तर 4था दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 4थ्या दिवसातील पहिली लढत आपण जरूर मैदानाच्या आतमध्ये 2 टीमच्या माध्यमातून मथुरेकर 11 आणि त्याच्या विपक्षात माही 11 या 2 संघाच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. रॉक ऑन स्ट्राईक आणि नॉस्ट्रेलियाला पाहायला मिळत आहेत वेस्टर्न हे गोलंदाज फलंदाज. पहिलाच बॉल रॉकचा रॉकिंग परफॉर्मन्स दिसण्यासाठी सुरुवात झालाय. रॉकच्या बॅटमधून आलाय एक कडक षटका. रॉकच्या बॅटमधून एक कडक फटका पाहायला मिळतोय. 6 धावांकरिता षटकार. आणि आता मात्र रॉकिंग बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि या षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 22. 22 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. 1 विकेट 1.1 षटक आतापर्यंत फेकून झालेलं आहे. म्हणजे दुसऱ्या षटकातील 1 बॉल फेकून झालाय. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत केलंय. प्रितेशच्या विरोधात जर पाहिलं तर रॉक चांगली बॅटिंग करते, परंतु प्रितेशने कमबॅक केलंय. एक तेरी तो एक मेरी असं दर्शवत असताना टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये सुरू पाहायला मिळते. आणि प्रितेश आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर कमबॅक केलंय. पुन्हा एकदा कट करायचा प्रयत्न होता. चेंडू मागे निघून जाईल. डिक्लेरेशन झोन एकदा जरूर प्राप्त केली जाते. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 23च्या घरामध्ये. JTC लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील या सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा डी झोन 1 धाव त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 24च्या घरामध्ये. प्रेक्षक वर्ग देखील सकाळच्या सत्रात या आयवा ग्राउंडवरती उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील वेलकम असेल. ओव्हर विकेटने सिंगल घेण्याचा जरूर प्रयत्न केला गेला. आणि अगदी जर पाहिले तर शॉर्ट मिड विकेटचे क्षेत्ररक्षक पुढे आले. आणि पाहता पाहता रॉकच्या बॅटमधून एक सिंगल जरूर कंप्लीट केले. एक सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाची धावसंख्या धावफटकावरती 25च्या घरामध्ये 5 चेंडू फेकून झालेत आणि 25 धावा.
त्यावेळेला स्टेप आउट झालेत. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल जर पाहिले तर मिस्टेक झाली आणि अगदी जर पाहिले तर मिस फिल्डिंग झाली आणि त्याच्या स्वरूपात जर पाहिलं गेलं तर एकदा पुन्हा एकदा कंप्लीट केली जाईल. सिंगल डबल षटकार चौकार येत आहेत. म्हणजेच काय तर माही 11 टीम एकच विचार करते, प्रत्येक बॉलवरती धावा घ्यायच्या आहेत आणि त्या धावा देखील येताना दिसत आहेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 26 धावा फटकावरती एक गडी बाद टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना माही 11 या संघाला आपण जरूर बघतायत. कम ऑन डीजे. वॉटसन ऑन स्ट्राईक आपल्याला सुरू पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3ऱ्याला सुरुवात झाल्या. पहिलाच बॉल उंच हवेत उडालाय. हवेच्या वेगांवरती स्वार होत असताना बॉल थेट जाईल मैदानाच्या बाहेर. आलाय षटकार वॉस्टनच्या बॅट मधून. थँक्यू. माई 11 आणि मथुरेकर 11 आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री कक्षात पाठवायचा आहे. 12वा खेळाडू. चला दोन्ही संघांना विनंती करतोय एक 12 पॉईंट आमच्यापर्यंत पाठवायचं आहे. प्रत्येकांची नावं माहीत नसतात परंतु याच परिसरात खेळाडू आहेत. पुन्हा एकदा आणखीन एक कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स ने बॉल निघून जाईल का तर नाही. त्या ठिकाणी जर पाहिलं तर डिक्लेरेशन झोन मिळतील धावा 2 आणि या 2 धावेच्या माध्यमातून आता मात्र संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते 34 धावा. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा. काय सुरुवात केली रॉकने आतापर्यंत. कलात्मक फटकेबाजी आणि वेस्टर्नला आपण जरूर बघतायत. स्टेप आउट झाले आहेत. ऑन साईडला डीप मिड विकेटला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. 1 बाउन्सला कलेक्ट करतायत. फेकी होईल. एका टप्प्याच्या साहाय्याने जर पाहिलं तर फेकी देखील अडवली जाईल. या बॉलवरती एकच धाव मिळताना दिसते. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते ते म्हणजे 35च्या घरामध्ये. कमबॅक केल्या षटकामध्ये. षटकार आल्यानंतर ॲस्ट्रेलच्या विरुद्ध जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर 2 सिंगल प्राप्त केल्या गेल्यात. रॉक आता मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा ॲस्ट्रेल तयार. कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटचं फेस शेवटच्या क्षणाला ओपन केलं गेलं. बॉल मागे निघून चालला. डिक्लेरेशन झोन. एक धाव सुरू पाहायला मिळते आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचली जाते. ती म्हणजेच 36 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. प्रथमतः बॅटिंग करत असताना माही 11 या संघाला आपण जरूर बघतायत. चांगलं क्वालिटी दर्जाचं क्रिकेट आपण या संपूर्ण मैदानावरती पाहिलं गेलंय. ओव्हर दी विकेट स्टेप आउट झाले. समोरच्या दिशेने आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागताकरिता बॉल निघून जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धावांकरिता वेस्टर्नच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीजे. 42 धावा धाव फटकावरती जोर आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला चेंडू हवेत उडाला. मिस टायमिंग झालाय. डाऊन डी बॉल फील्डर स्वतः आयवन गेले होते परंतु नाही. त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आयवनच्या हातामधून झेल ड्रॉप झालेले आहे. कमी प्रमाणात
असे कॅचेस आयवन सोडतात, परंतु यावेळेला महत्त्वाची कॅच होती ती म्हणजे रॉकची, ती कॅच सोडले. आता रॉक किती धोकादायक ठरेल हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाले. 44 धावांच्या फटक्यावरती मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. थोडंसं एक सुमधुर संगीत आपण डीजे उऱ्याच्या माध्यमातून ऐकणार आहात आणि पुन्हा एकदा येणार आहोत या महत्त्वपूर्ण लढतीच्या दिशेने, या महत्त्वपूर्ण सामन्याच्या दिशेने, नाखवा चषकाच्या दिशेने. थँक्यू. थँक्यू डीजे. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या धावफटकावरती 44 झालेली आहे. चांगली सुरुवात जरूर मैदानाच्या आतमध्ये करून दिलेली आहे. रॉकला आपण पाहिलं गेलं तर आतापर्यंत 7 बॉलचा सामना त्याने केलाय. या वेळेला जर पाहिलं गेलं तर सुरेख फटका पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. यावेळेला खोलत टाकलेला बॉल होता. सुरेख डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. अगदी प्रितेश ला आपण जरूर बघतायत. ओव्हर दी विकेट इथे फटका हवेत आहे. मिस्टॅमिक झालाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या हातामध्ये चांगला झेल. मैदानाच्या आतमध्ये दुसरा धक्का परतावा लागेल. वेस्टर्न बॅक टू दी पव्हिलियन. माही 11च्या डगआउट मध्ये जावं लागेल आता. थँक्यू डीजे. या ठिकाणी जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिले गेले तर विकेट जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. चांगला झेल या ठिकाणी जर पाहिले तर जरूर फटका खेळला गेला, परंतु त्या ठिकाणी एक चांगली सुरेख झेल आणि 2 धक्के आता मात्र बॅटिंग करा टीमला लागले गेलेत. फुलटस बॉल आहे मिस करत असताना, परंतु लेगस्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग केला गेला आणि येस हेच पंच पाहत असताना लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या एक धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 46 चक्रामध्ये. 9 चेंडूमध्ये 16 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत. मिस्टर रॉकिंग परफॉर्मन्स आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. ओव्हर दी विकेट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. मागे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचत एकदा कंप्लीट केलेली आहे आणि एकाच धावेवरती 40 देखील व्हावं लागेल. या एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते 47 धावा. षटक क्रमांक 4चा खेळ आपण बघतायत आणि आता मात्र शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील स्ट्राईक एंडला. आता मात्र मिल्टन कोहली आणि आपण जरूर बघतायत. इथे ओव्हर पिच त्यावरती केलाय प्रहार. चेंडू सीमा रेषेपार. षटकार.
उद्याच्या दिवसात प्रेक्षकांसाठी एक आकर्षक बक्षीस असेल. आदिप ज्वेलर्स करून जो कोण प्रेक्षक वर्ग कॅच घेईल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. उद्याच्या दिवसात, आज नाही, उद्या जो कोण कॅच घेईल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आदिप ज्वेलर्स याच्याकडून दिलं जाईल. वरती विकेटने षटक क्रमांक 5व्या ठिकाणी सुरुवात झाली. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. अगदी जर पाहिलं तर लेंथ वरती बॉल ठेवला, तिथून जर पाहिलं तर थोडेसे उसळी घेत असताना सर्व विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता या पहिल्याच बॉलवरती केली जाते. ग्रेट बॉलिंग. इथे फटका हवेत आहे. मिसटायमिंग झालाय. डाऊन दी बॉल फिल्डर हे पोहोचतील का, तर पोहोचले देखील. आणि पाहता पाहता जर पाहिलं तर रॉकच्या खेळीला पूर्ण विराम. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 3 माही 11 टीम. रॉकने सुंदररित्या जर पाहिलं तर खेळ सजवला गेला. ज्या संघाला गरज होती सिंगल डबल षटकार चौकारती सुरुवात प्रथमतः मिळून दिली गेली. आणि आता मात्र रॉकच्या खेळीला पूर्णविराम लागला जातोय. 3 गडी बाद 53 ही धावसंख्या फटकावरती 53 रन. प्रोजेक्ट स्कोर जर पाहिलं तर 62च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. या धावा होतील की नाही, परंतु गोलंदाजाचा आता मात्र आत्मविश्वास वाढला असावा. पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर रॉकची एक महत्वपूर्ण विकेट. हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. आणखीन एक प्राइसलेस विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना आल्या पावली फलंदाजाला परतावं लागते डगआउटची दिशेने. सिमोन 0 का हिरो गोल्डन डकच्या स्वरूपात विकेट. चौथ्या दिवसातील दुसरा सामना मॉर्निंग स्टार्स वर्सेस स्वर्गराज. दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. आपला ह्या इनिंग नंतर लगेचच टॉस केला जाईल. टॉस साठी लाभलेले आपले टॉस का बॉस इयो बोटीचे नाकवा आयझॅक बावल्या. टॉस का बॉस यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी टॉस का बॉस जवळ यायचं आहे. 4.3 चेंडू फेकून झाले आतापर्यंत. 2 विकेट 1 बॉल डॉट. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना. 3 चेंडू फेकून झालेत. ब्राझील इतूर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करत असताना चांगली लाईन आणि लेंथ. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेगवान तेज तरा. विकेट जाण्याची दाट शक्यता. फलंदाज बाद. क्या बात आहे, टीम हॅट्रिक साध्य झालाय. ती म्हणजेच ब्राझील इतूर आणि दुसऱ्या बाजूला मथुर 11 या संघाच्या माध्यमातून विकेट. फलंदाज बाद. रुपन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. रुपन अलिबाग आणि आपण जरूर बघतायत माही 11 या टीमच्या माध्यमातून खेळत असताना आपण जरूर पाहत आहेत. 5 विकेट आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. 53 ही धावसंख्या फटकावरती. 4.4 चेंडू फेकून झालेले आहेत योगेश आणि दुसऱ्या बाजूला रुबन यांना आपण जरूर बघतायत.
ब्राझील इथून पुन्हा एकदा तयार. या षटकामध्ये आतापर्यंत ब्राझीलने एकही धाव खर्च केलेला नाही आहे. कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, विकेट जाण्याची शक्यता परंतु नाही. चांगली फेकी होती, चांगली फेकी होती. कदाचित डायरेक्ट हिट जर झाला असता तर फलंदाज आउट देखील झाले असते. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. धावसंख्या धावफटकावरती 54 झाले. शेवटचा अंतिम बॉल. या बॉलवरती जर षटकार आला तर 60च्या पलीकडे धावसंख्या जाईल. षटकार जर आला नाही तर 60च्या आतमध्ये टीम माही 11 रोखलं जाईल. पाहणं महत्वाचं राहील शेवटच्या बॉलवरती धावा किती येतील. स्टेप आउट झाले, षटकार आलाय आणि 60च्या पलीकडे धावसंख्या पोहोचले. 60 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात आणि 61चं टार्गेट माही 11ने सेट केलंय. मथुरेकर 11 या प्रतिस्पर्धी टीमचे विपक्षा स्टेप आउट झाले. समोरच्या दिशेने डान्सिंग डाऊन दी ट्रॅक चांगला फटका खेळलाय. षटकार आलाय, 60 धावा झाल्यात आणि 61 करायच्या आहेत टीम मथुरेकर 11 संघाला. तुषार सोनावणे यांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी इंटरव्ह्यू साठी जायचंय. दुसरा सामना मॉर्निंग स्टार वर्सेस स्वर्गराज. दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आज टॉस का बॉस लाभलेले इओ बोटीचे नाकवा आयझॅक भावला टॉस का बॉस म्हणून लावलेले आहेत. त्यांनाही विनंती, त्यांनी टॉस का बॉस यामध्ये बॉक्स मध्ये यायचं आहे. खूप असे चांगले अनुभवी क्रिकेटर आयझॅक भावल्या, जुने खेळाडू, खूप असे चांगले क्रिकेट त्याने खेळलं. ते त्यांच्या मुलांबरोबर सुद्धा खेळले. चांगले असे क्रिकेटर होते आयझॅक भावल्या. मॉर्निंग स्टार व स्वर्गराज संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. टॉस का बॉस बॉक्स मध्ये. चला, स्वर्गराज 11 आणि मॉर्निंग स्टार्स या दोन्ही टीमला विनंती करतो आपण कॅप्टन पाठवायचे आहेत. स्वर्गराजचे उपस्थित झालेत आणि मॉर्निंग स्टारचे वेलकम जॅक्सन. सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही कॅप्टनचं आम्ही स्वागत करतोय. चला, पाहुण्याच्या शुभाशुभ प्रथम टॉस करणार आहोत त्या ठिकाणी. येस, दोन्ही टीमसाठी माहिती असेल, एका बाजूला कोलबी, दुसऱ्या बाजूला बोंबील असेल. येस, स्वर्गराज 11 प्रथमतः टॉस बोलणार आहे. पाहुण्याच्या शुभेच्छा. टॉस होतोय, स्पिन झालाय, कोलबी आलेले आहे, म्हणजेच टॉस जिंकलाय स्वर्गराज 11. येस, मॉर्निंग स्टार जिंकलाय. पाहुण्याने विनंती करतो दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानपन्न होण्या अगोदर कसं वाटतंय कोहली चषकाचं आयोजन नियोजन, 2 शब्द या संपूर्ण क्रीडा स्पर्धेविषयी. येस, थँक्यू. त्यांचा आवाज बसलाय, नाही तर नक्कीच त्यांनी प्रतिक्रिया दिली असती. जॅक्सन, नाणेफेक जिंकले, निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण असेल. क्षेत्ररक्षण करत असताना 5 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात जरा डावपेच तुम्हाला माहित असतील का? हा, माहित आहेत ना. आणि एकंदरीत प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात खेळत असताना किती धावींच्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40-45 पर्यंत रोखण्याचा. नाव आहे मॉर्निंग स्टार. मॉर्निंगचं क्रिकेट खेळतात. दुसरी मॅच तुम्ही खेळणार आहात. चांगला खेळ प्रत्येकाच्या तुमच्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? हो, नक्कीच पाहायला मिळेल. कसं वाटतंय संपूर्ण कोहली चषकाचं आयोजन? पहा, कमी प्रमाणाच्या स्पर्धा असतात कोहलीवाड्यामध्ये. त्या ठिकाणी लाईव्हची स्पर्धा, एवढं मोठं आयोजन, सर्व काही नेटकं साफसुथरं आपल्याला पाहायला मिळते. चांगले कटआउट, चांगले डगआउट, चांगले बॅनर्स आहेत. चांगलं आयोजन आहे. थँक्यू जॅक्सन. कमी बोलतात परंतु मैदानावरती उतरल्यानंतर त्यांची बॅट जास्त बोलते. नाणेफेक जर जिंकला असता तर स्वर्गराज 11 काय घेतलं असतं? आम्ही क्षेत्ररक्षण घेतलं असतं. करायचे बॅटिंग. प्रतिस्पर्धी एक संघ बलाढ्य आहे, त्यामध्ये जॅक्सन स्वतः एक आयकॉन असेल आणि नेहमीच जॅक्सनची खेळ आपण पाहिले आहे. त्यांच्या विरोधात खेळत असताना किती धाव बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? कमीत कमी 60 रन्सांची. या मैदानाचा तुम्हाला आढावा असेल. या मैदानात भरपूर क्रीडा स्पर्धा तुम्ही खेळतायत, तर 60 धावा करताना कुठले असे प्रामुख्याने 4 ते 5 बॅटर असतील त्यांच्यावरती विश्वास तुमच्या संघामधून आहे? आहे, आयकॉन प्लेयर आहेत आमच्यामध्ये. अजय, विजय, जॅक्सन आहे, ते त्यांच्यावरती भरोसा आहे. कसं वाटतं ऑप्शन झाल्यानंतर तुम्हाला या संघामध्ये घेतलंय ॲज अ कॅप्टन म्हणून तुम्हाला या संघामध्ये जरूर घेतले गेले. कसं वाटतं कॅप्टन आणि त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेविषयी 2 शब्द काय असतील? नाही, चांगली टुर्नामेंट आहे आणि कॅप्टन म्हणून घेतले म्हणून त्यांचे आभारी. थँक्यू. होते स्वर्गराज 11 टीमचे कॅप्टन. मॉर्निंग स्टार्स 11 संघाने जिंकलेले आहे. टॉस निर्णय घेतला आहे त्याने फिल्डिंग करायचा आणि स्वर्गराज 11 संघाला करायचे बॅटिंग. थेट जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील आपले साथी सोबतचे मित्र. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. JTC लाईव्ह.
माही 11ने पहिली बॅटिंग करत असताना 61 धावांचं आव्हान मथुरेकर 11 संघासमोर ठेवलेलं आहे. बघूया मथुरेकर 11 ते 61 धावा कशा प्रकारे चेस करतील आणि माही 11 त्या 61 धावा कशा प्रकारे डिफेंड करतील आपण थोड्या वेळातच पाहणार आहोत. नाकवा चषक 2025 कोहली ब्रदर्स आयोजित प्रथमदा बॅटिंग करत असताना पाहिलं तर चांगली धावसंख्या त्याने उभारलेली आहे. विजयकरिता लक्ष असेल ते म्हणजेच टोटल जर पाहिलं तर धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत 60 आणि 61 धाव्यांचं लक्ष आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट झालेलं आहे. नागपूर ट्रॉफी 2025 चा हा एक अद्वितीय क्रिकेटचा सोहळा मॅचला सुरुवात करतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल हवेत उडालाय. झेलची संधी आहे. स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल. पहिल्या बॉलवरती पहिला धक्का. बॅटिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये सुरू पाहायला मिळते आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर
रॉजर यांना परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. पहिला धक्का, बिग ब्लो, विकेट. थँक्यू डीजे. योगेशसाठी सुवर्ण संधी. जर त्याने हॅट्रिक घेतली तर रॉबिन तुलो आणि एमएससी गँग कडून 100 युरोचे पारितोषिक म्हणजे साधारणतः 9,400 रुपये आपल्याला हॅट्रिक साठी पारितोषिक घोषित केलेलं आहे. 100 युरो 9,400 रुपये. हे असे कॅश प्राइज जर पाहिले गेले तर याच कोलिवाडा परिसरामध्ये आपण सातत्याने पाहतोय. दुसऱ्या इकडे असे कॅश प्राइज पाहायला मिळत नाही आहे युरो किंवा डॉलर्समध्ये. परंतु या परिसरातील जर पाहिले तर गुणवंत जे व्यक्ती आहेत त्यांनी भरपूर उंची गाठलेली आहे. UK, US मोठमोठ्या जर पाहिलं तर या कंट्रीजमध्ये जाऊन आज वसई कोलिवाडाचं नाव उंचावरती गाठणारं हे संपूर्ण व्यक्ती आपल्या जरूर पाहायला मिळत आहेत. बॉल तयार, षटकातील पुढचा बॉल. इथे प्ले अँड मिस, चांगला बॉल पाहायला मिळतो. अगदी अपील होती परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. सर्व विकेट कीपरच्या हातामध्ये. आपण डॉटच्या माध्यमात राहतोय. 2 चेंडू फेकून झालेले आहेत. आतापर्यंत एकही धाव खर्च केलेला नाही आहे. चांगली गोलंदाजी योगेश यांना आपण जरूर बघतायत. इथे फटका ऑन साइडला फसला. रॉक आल्यात, रॉक चुकी करणार नाही आहेत. आता मात्र पुन्हा एकदा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणार टीम मथुरेकर 11 संघाला आणि गॅटिंग याला परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. थँक्यू डीजे. चांगला उल्लेख गाण्याच्या माध्यमात राहिला गेला. जे नागपा बंधू असतात त्यांना जास्तीत जास्त त्यांची परंपरा आपण जर पाहिली तर सोन्या नाण्यांची आपण बघतायत. नेहमीच आपण बघतो ज्या ज्या वेळेला नारळी पौर्णिमेचा सण असतो त्या त्या वेळेला संपूर्ण माया भगिनी, त्याचबरोबर जर पाहिले तर जे नागपा बंधू आहेत ते नेहमीच आपण बोटीच्या जवळ जाऊन बोटीची पूजा करतायत. अगदी जर पाहिजे तर समुद्र देवाला नारळ अर्पण करून त्या दिवसापासून मच्छी मारायला सुरुवात करतायत. आणि सर्वात जास्त शौकीन कुठल्या गोष्टीचे असतील तर सोन्याची दागिने असतील किंवा इतर काही महागड्या गोष्टी कष्टाने कमवून खात आहेत. परंतु यावेळेला दांडी गुल, विकेट, हॅट्रिक साध्य केले मैदानाच्या आतमध्ये. जरूर आपल्याला पाहायला मिळते पण ती टीम हॅट्रिक असेल, लक्षात ठेवा. थँक्यू डीजे. कदाचित वाटलं विकेट हॅट्रिक झाले परंतु या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर पहिला बॉल विकेट, डॉट, विकेट, विकेट. परंतु आता हॅट्रिकची संधी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. गोलंदाज पाहायला मिळतं योगेश मुरली खांड्या. आणि खरोखरच कौतुक करेन मी योगेशचं, कारण की एवढी मोठी धावसंख्या पाठलाग करत असताना प्रतिस्पर्धी संघाला धावा करू देत नाही आहेत. ही कुठेतरी जमेची बाजू पाहायला मिळते. GTC लाईव्हच्या माध्यमातून जुडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं या सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. या मैदानावरती जेवढे काही प्रेक्षक उभे आहेत, जेवढे काही खेळाडू आहेत आणि जेवढे काही जर पाहिले तर आयोजक आहेत, संपूर्ण मान्यवर त्यांचे पुन्हा एकदा आम्ही मनाच्या अंतर हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 3 विकेट गेलेत, 4 चेंडू फेकून झालेले आहेत. ग्रेट बॅटिंग, ग्रेट बॉलिंग आपल्या जरूर पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये योगेश यांच्या माध्यमातून. थोडासा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करत असताना बॅटची हलकीची कडा घेत असताना बॉल मागे निघून जाईल. डिक्लेरेशन झोन, 1 धाव जरूर पाहायला मिळेल आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फडकावरती 1च्या घरामध्ये आत्ता मात्र जाऊन पोहोचते.
स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा केला जातोय. पुढचा बॉल गोलंदाज तयार. 5 चेंडू फेकून झालेले आहेत आतापर्यंत. कोलटप्याचा बॉल होता. यावेळेला विकेट जाण्याची पुन्हा एकदा दाट शक्यता आहे, परंतु काय घडलंय, नॉट आउट. आणि अशा रीतीने जर पाहिले गेलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये योगेशच्या नावाचा बोलबाला राहिला गेलाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये 3 गडी बाद, 2च धावा फटकावरती. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. गौरवसाठी सुवर्ण संधी. 3 चेंडूमध्ये 3 षटकार लागोपाठ लागले तर सचिन नातो आणि ऑस्टिन खांडल्या यांच्याकडून 5,000चे पारितोषिक घोषित केलेले आहे. ऑस्टिन खांडल्या आणि सचिन नातो गौरवसाठी 5,000चे पारितोषिक 3 षटकारासाठी. पारितोषिकांची भरीव या ठिकाणी सुरू पाहायला मिळते. ही क्रीडा स्पर्धा प्रत्येकांवरती पारितोषिक लागले गेलेत, परंतु रॉक आता मात्र नंबर 2च्या षटकामध्ये पुढे येत असताना दिसत आहेत. 61चं टार्गेट होतं, परंतु 2 धावा फक्त आणि फक्त धावफटकावरती लगावले गेले आहेत. 58 करायचे आहेत. येणारे चेंडू असेल तुमच्याकडे 24 चेंडूने 58 धावा ही मॅच जिंकण्यासाठी. इथून जर पाहिलं तर मथुरेकर 11 या संघाला रॉक एक गवेकचा फॉर्मॅट वसई कोलीवाडा संघाच्या माध्यमातून खेळत आलेत. आणि आम्ही जेव्हापासून कॉमेंट्री या समालोचन क्षेत्रामध्ये आलो तेव्हापासून एक गवेकचा फॉर्मॅट अंडरम क्रिकेट देखील त्याने चांगले खेळलेला आहे. आणि पहिल्याच्या काळात जर पाहिलं तर रॉडनी देखील आपल्याला पाहायला मिळतात. अंडरम क्रिकेट त्याने देखील खेळले आणि संपूर्ण जर पाहिलं तर अंडरम क्रिकेटमधूनच हे संपूर्ण आज ओरम क्रिकेट चांगले खेळत आहेत. आणि आज ओरम क्रिकेटमधून जर पाहिलं तर आयकॉनमधून देखील या परिसरामध्ये त्यांना घेतलं जात आहे. वेगाने टाकणारा बॉल होता. फक्त आणि फक्त फ्लिकच्या सायने मनगटाचा पुरेपूर वापर केला गेला. 1 धाव या ठिकाणी जरूर प्राप्त केली जाते. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 4च्या घरामध्ये. फार मोठी प्रसिद्धी मिळवली गेली या संपूर्ण स्पर्धेने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. आता मात्र सर्वात सुंदर स्पर्धा म्हणून स्पर्धेकडे पाहिले गेले. स्टेप आउट झालेत, पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत, पुन्हा एकदा बॅटची काढायला लागले. बॉल चालला मागे, डिक्लेरेशन झोन पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. संघाच्या धावसंख्येत भर आणि धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 5 धावा या धावफटकावरती. टॉस का बॉक्स आपण जरूर बघतायत. कोहली ब्रॉस डिवाइन ब्रदरहूड यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलेली ही नाकवा ट्रॉफी 20-25चा हा 16 आपण जरूर बघतायत. थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल होता. कुठेतरी चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल पंचांचा इशारा या ठिकाणी येताना दिसतोय. आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल आलाय. संघाची धावसंख्या 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचते 6 धावा. 1.3 चेंडू फेकून झाले. थोडासा नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय, परंतु कधीही फ्रंट फुटला येऊ शकतायत. क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरला खेळ म्हणजे क्रिकेट. ओहो, काय कॅच घेतलाय रॉकने, जबरदस्त उडी मारत फ्लाइंग करत कॅच घेतलाय, कॅच टिपलाय. महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना परतावं लागेल गौरव यांना. ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. खोलवटेपाचा बॉल होता. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये उडी मारून त्या ठिकाणी झेल घेतला, स्वतःला बॅलन्स केलं आणि विकेट मिळाले. मैदानाच्या आतमध्ये 4था धक्का. बॅटिंग करणार टीम मथुरेकर 11 संघाला 6 या धावसंख्येवरती. चार गडी बाद धावसंख्या फक्त आणि फक्त 4 पाहायला मिळते. रॉकचा जबरदस्त झेल आपण पाहिला गेलात. 6 धावसंख्या धावफटकावरती पाहायला मिळते. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. काय गोलंदाजी राहिले, ॲक्युरेसी काय असेल, लाईन अँड लेंथ कशी असावी, तर रॉक सारखीच असावी. रिक्वायर रेट होता 17.37चा, परंतु आता मात्र खच्चीकरण होत असताना दिसतोय. जास्तीत जास्त धावा आता मात्र प्रति षटकामागे इथून बनवाव्या लागतीलच.
करंट रन रेट जर पाहिले तर 3.27चा पाहायला मिळतो. रिक्वायर रन रेट तुम्हाला 17.37चा कम्प्लीट करायचा आहे प्रत्येक षटकामागे. इथे फटका ऑन साइडला फसला गेलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आले डाऊन दी बॉल. रॉकच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट जाईल. आल्या पावली फलंदाजाला परतावं लागतंय. 0 का हिरो 2 चेंडूमध्ये 0 धावा केल्या आहेत आणि प्रीतेश यांना परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. चांगला बॉल होता हा देखील. थँक्यू डीजे. सुरेख गोलंदाजी रॉकच्या माध्यमात राहिली गेली. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 6 धावा 5 कडीबाद. कुठेतरी बॅकफुटला जाणारा जातोय संघ. बॅटिंग करत असताना 61चा पाठलाग करत असताना मथुरीकर 11. आज मराठी भाषा दिन. प्रत्येकांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. ॲस्टल आता मात्र स्ट्राईक रेटवरती 3 चेंडूत आतापर्यंत ॲस्टलच्या बॅटमधून 3 धावा येताना दिसत आहेत. योगेश पहिलाच बॉल योगेश वरती केलाय. आक्रमण बॉल जाईल का तर नाही. आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये जात असताना आणखीन एक योगेशच्या खात्यामध्ये विकेट जात असताना विकेट क्रमांक 6 या धावसंख्येवरती 6 विकेट. थँक्यू डीजे. विकेट जात असताना विकेट सर विकेट धक्क्यांवरती धक्के मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठेतरी धावा खर्च केल्या गेल्या 61 आणि त्याच धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत होताना दिसत नाही. हे पहा कंपॅरिझन दाखवलं त्याचं. जेटीसी लावचं मी कौतुक करेन. ज्या वेळेला जर पाहिलं गेलं तर यस 2.1 ओव्हर ज्या वेळेला फेकून झाली होती त्यावेळेला माही 11ची 1 गडीबाद 32 ही धावसंख्या होती आणि दुसऱ्या बाजूला मथुरीकर 11 आतापर्यंत 6 गडीबाद 6 धावा. इथे चांगला फटका आहे. सिंगल डबलला आता प्राधान्य द्यावं लागेल. क्षेत्ररक्षक बीट झाल्या बॉल चालला मागे आणि क्षेत्ररक्षक पोचतील का तर प्रश्नचिन्ह होता आणि शेवटच्या क्षणाला जर पाहिलं गेलं तर बॉल निघून जाईल सीमारेषे पार. अशोकजी राऊत सरांचा इशारा आलाय. चौकार. दोन्ही खेळाडू रोमी आणि गॅटिंगसाठी पारितोषिक घोषित केलं होतं. थोडा उशीर झाला. प्रत्येक चौकारासाठी 50 रुपये दोघांना ब्लॅक हाऊस कडून आणि प्रत्येक षटकासाठी 500 रुपये दोघांना. तर 50 रुपये रोमीने पटकावले आहेत. पहिला चौकार त्याने मारलेला आहे ब्लॅक हाऊस संघाकडून. 50 चौकारासाठी आहेत आणि 500 षटकारासाठी म्हणजे 1-0 कुठेतरी वाढलेला आहे आणि आता त्याच शून्यासाठी प्रयत्न करतील का पाहणं महत्त्वाचं राहील. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा बॉल चाला मागे. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. अशा रीतीने जर पाहिलं तर एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 11 धावा. 2.3 चेंडू फेकून झालेले आहेत. इथून देखील जर पाहिलं तर 15 चेंडू असतील आणि 15 चेंडूत 50 धावा करायच्या आहेत. सेकंडवरती आता मात्र गॅटिंग मानकर यांना आपण जरूर पाहतायत. गॅटिंग मने आहेत आणि 50 रुपयाचा चौकार या ठिकाणी आलेला आहे. चांगला फटका गॅटिंगच्या बॅटमधून आलाय. चौकार मॅच मध्ये होईल का कमबॅक हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. येणारे 14 बॉल 46चं समीकरण. कुठेतरी अशी सुरुवात पहिल्या 2 षटकामध्ये होणं अपेक्षित होती परंतु ती सुरुवात होताना दिसत नाही. विकेटवर विकेट गेल्या परंतु या तिसऱ्या षटकात चांगली सुरुवात झाली.
पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर राहिला गेला. पंचाचा इशारा व्हाईट बॉल आलाय. लक्षात ठेवायचं आहे यानंतरचे जे दोन्ही टीम्स असतील त्यांनी रेडी राहायचं आहे. स्वर्गराज आणि मॉर्निंग स्टार दोन्ही टीमला विनंती करतोय रेडी राहायचं आहे. हा बॉल भरपूर उंची घेतोय परंतु सर विकेट किपरच्या येस 1 बाउन्स फॉर दी ओव्हर या ठिकाणी सुरू पाहायला मिळतोय. 2.5 चेंडू फेकून झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पुढचा बॉल इथे हवेत केला फटका. पुन्हा एकदा विकेट जाण्याची शक्यता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतायत. चांगला झेल रॉबिनच्या माध्यमातून टिपला गेलाय. आणखीन एक धक्का 7वा धक्का. धावसंख्या 16 असताना मैदानाच्या आतमध्ये मथुरेकर 11 या संघाला थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 61 धावेंचा पाठलाग करत असताना मथुरेकर 11 आता मात्र करायचे आहेत तुम्हाला 12 बॉल 45. 12 चेंडू आणि 45 धावा हे मॅचचं लक्ष राहिले. 16 धावा फटकावरती लागल्या गेल्या. 7 धक्के मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. जवळपास जर पाहिलं तर 11 खेळाडूंचा समावेश असतो. जर 9 विकेट जर गेल्या तर कुठेतरी दडपणामध्ये आपण जाणवतोय. इथे चांगला कट शॉट पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन आहेत. एकदा कंप्लीट केली गेली आणि एका धावात या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. 5 धावा होऊ शकतात जर तुम्ही प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार सिंगल डबल जर येतोय. डॉट बॉल येत नाही आहेत विकेट जात आहेत तर या धावा होऊ शकतात. आपण क्रिकेट भरपूर वेळा क्रिकेटमध्ये पाहिलं आपण स्टेप आउट झाले. चांगला फटका परंतु सिंगल डबलने नाही. एखादा षटकार देखील एखादा चौकार देखील प्रत्येक बॉल नुसार मारला पाहिजे. पुन्हा एकदा एक सिंगल आले. संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचते धाव फटकावरती म्हणजेच 18च्या घरामध्ये. षटक क्रमांक 4थ्या मध्ये शॉर्ट ऑफ लेन बॉल होता. ऑफ साईडला सुंदर फटक्या खेळल्या गेल्या. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत मिस्टर रॉक आणि रॉकच्या माध्यमातून फेकी होईल. तत्पूर्वी पुन्हा एकदा एक धाव येईल. आता विकेट गेलेत हे तर माहीत आहे आणि त्याच कारणाचं 5 ओव्हरचा गेम आहे. जर आपण सिंगल डबल खेळतोय तर ऑल आउट होण्यापासून कोणतीच संघ वाचू शकतो हेच पाहिले गेले. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. ऑन साईडला फटका सजवला गेला. डीप बाकपस चे क्षेत्ररक्षक पुढे येतील. एक सिंगल कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न चालवलेला फलंदाज आउट. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
नागवा चषक 2025 आपण बघतायत वसई कोलीवाडा या परिसरामध्ये ही चालू असते क्रीडा स्पर्धा. JTC लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. येथे जमलेले संपूर्ण प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील स्वागत असेल. या ऐवा स्टेडियम ऐवा क्रिकेटचं ग्राउंड ऐवा क्रिकेट क्लबचं हे सुंदररित्या आपण ग्राउंड स्वरूप बघतायत. साफसूत्र नीटनेटकं आयोजन नियोजन. पहिलाच बॉल जर पाहिलं गेलं तर डिक्लेरेशन झोन एक धाव जरूर आपल्याला पाहायला मिळेल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोहोचते. 8 गडी बाद 21 ही धावसंख्या. 7 चेंडूमध्ये आता 40 धाव्यांचं लक्ष. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला षटकार मारावाच लागेल. इथे चांगला फटका आहे परंतु सिंगल डबलने नाही चालणार. मोठे आता इथून फटके आले ना 6 बॉल 6 तरी मॅच जिंकू शकणार नाही आहेत. टीम मथुरिके 11 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोहोचते 22. येणारे 6 बॉल 39चं समीकरण माही 11ने जर पाहिलं तर एका बाजूला डाव मजबूत करून घेतलाय परंतु दुसऱ्या बाजूला मथुरकेल 11 थोडासा बॅकफुटला जाणवलाय. 6 मध्ये 29 घेऊयात एक छोटासा डीजेवाला ब्रेक. पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. 6 बॉल 29. थँक्यू डीजे. समीक्षा ठिकाणी जर पाहिलं गेलं तर प्रत्येक गोलंदाजाच्या नावावरती विकेट आहे असं म्हणावं लागेल कारण की 8 विकेट गेलेल्या आहेत आणि हेच पाहत असताना कुठेतरी दडपवण्यामध्ये आलेलं आहे. आणि JTC आता मात्र नवीन नवीन प्रकल्प आणतीलच कारण की त्यांचं देखील आता लाईव्ह एक चांगलं लाईव्ह म्हणून ओळखलं जाते. हाफ ट्रॅकर होता पुल करायचा प्रयत्न केला गेला परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट. रोमिओसाठी संधी आहे. 500 रुपयेचं कॅश प्राइज दिलं जाईल जर षटकार ठोकला तर. पुढे आले फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक राहतील प्रेक्षक म्हणून बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. रोमिओच्या बॅटमधून आलाय षटकार. 6 धावा. रोमिओच्या बॅटमधून लेट पण थेट मैदानाच्या आतमध्ये आला षटकार. कुठेतरी हे षटकार जर पहिला आले असते ना तर मॅचमध्ये जो दबाव असता तो निर्माण झाला नसता. पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत. चांगला फटका खेळलाय त्या ठिकाणी. आमचे जर पाहिलं तर व्हॉलेंटियर्स आहेत स्वतः आयोजक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर त्या बॉलवरती एक धाव आली. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 29 धावा. 61 टार्गेट होतं. अर्धा पल्ला तर गाठलेला आहे आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका हवेत आहे. मिसटायमिंग झालाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलेत. आता मात्र चुकी होणार नाही आहे. 9वा गडी बाद. धावसंख्या 29 असताना मैदानाच्या आतमध्ये विकेट. थँक्यू डीजा. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत ऐवान. आणि खरोखरच भरपूर वर्ष ज्याने टेनिस बॉल क्रिकेटला दिले. वसई कोलीवाडा हिग्गावेगचा फॉर्मॅट नेहमीच ऐवानने सांगितलंय ज्या ज्या वेळेला आम्हाला वेळ असतो ज्या ज्या वेळेला आम्हाला टाईम मिळतो त्या त्या वेळेला आम्ही नेहमीच कितीही मोठी स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेमध्ये आम्ही एंट्री करतो. आणि खरोखरच मी कौतुक करेन ऐवान अँड ऑल टीमचं. मोरेश्वर मोरे असतील कारण की नेहमीच चांगले खेळाडू त्यांच्या माध्यमातून घडत असतात. ऐवानला आपण कमी प्रमाणात बॅटिंग करताना पाहिले परंतु गोलंदाजीचा जलवा आपण त्याचा नेहमीच पाहिलेला आहे.
आता मात्र शेवटचा एक बॉल शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये. 4.5 चेंडू फेकून झाले आहेत. एका बॉलमध्ये करायचे 32 धावा. 9 गडी बाद 29 धावा धाफडकावरती लगावल्या गेल्यात. अयवान नाथो आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. शेवटचा बॉल या ठिकाणी 1 धाव अशा रीतीने मॅच जिंकली आहे. पहिला मॅच जिंकला आहे. पहिल्या मॅचवरती शिक्कामोर्तब केला आहे माही 11 या संघाने आणि मथुरीकर 11 थोडंसं बॅकफुटला जाणवत असताना परंतु आपण प्रीमियर लीगच्या माध्यमातून सामने खेळतायत म्हणजे एक संधी इथून देखील मथुरीकर 11 संघाला असेल आणि पुढच्या वाटचालीसाठी असेल शुभेच्छा टीम माही 11. हार्ड लक आयवान अँड ऑल टीम. परंतु पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. जाऊया आता मात्र या पुढच्या थेट दुसऱ्या मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र सज्ज असतील.